आम्ही प्रत्येक वेळी तुमचा सन्मान केला. आमच्यात अजूनही माणुसकी जिवंत आहे. सरकारने आमच्याशी धोका केलाय. आमच्या लोकांना विनाकारण अटक करण्यात आली. आज आमच्या सगळ्या लोकांना नोटिसा गेल्या आहेत. माध्यमांसमोर तुम्ही हो हो म्हणता पण काम करत नाही. बीडमधील जाळपोळीचं आम्ही समर्थन केलं नाही. सापडलेल्या सर्व नोंदी राज्यात प्रसिद्ध करा. कोणीही आरक्षण दिलं तर त्याला डोक्यावर घेऊन नाचू. तुमचं आमचं शत्रुत्व नाही, मात्र विनाकारण आमच्या लोकांना त्रास दिला जातोय. ओबीसी हा आमचा बांधवच आहे, मात्र छगन भुजबळ हेच गाजावाजा करत आहेत. जरांगे, धनगर आणि वंजारी समाजाच्या आरक्षणाला आमचा धक्का बसत नाही, त्यामुळे त्यांनी भुजबळांच्या नादी लागू नये. उठाव केला म्हणूनच सरकार खडबडून जागे झाले. काहीही करा पण आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या. ओबीसी आरक्षणाला आमचा विरोध नाही. आमच्यासोबत राजकीय डावपेच करू नका. सरकारने तुम्हाला गैरवापर करण्यासाठी मंत्रिपद दिलेलं नाही. छगन भुजबळांवर हल्लाबोल. छगन भुजबळ भर सभेत काहीही वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करत आहे. 24 तारखेचा आग्रह धरू नका असे म्हणाले. मराठा आरक्षण घेण्याची आमची भूमिका प्रामाणिक आहे. शब्दाने शब्द वाढवू नका. 23 डिसेंबरच्या यावर आम्ही सांगितलं की तुम्हाला 23 डिसेंबर पर्यंत वेळ दिला. पहिला आणि 40 दिवसाचा दिला होता. या अगोदर 3 महिन्याचा दिला होता, आता 2 महिने. यावर तर एवढ्याबाबत चर्चा झाली. आणि मात्र एक खरं आहे की सरकारनं ज्या नोंदीच्या बाबत काम केले त्यावर मराठा समाज आहे की प्रचंड नोंदी सापडल्या. फक्त विषय काही एकच आहे की जे उपोषण सोडताना ठरलं होतं ते मी मामाला एक साक्षीदार होते, त्या दिवशी साहेब पण होते, यांच्या समोर सांगितलं की त्यानुसार मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी निघाला पाहिजे. कारण त्याच विषयावर आपलं उपोषण सुटलं की त्या नोंदी सापडल्या. आता 54 लाख नोंदी मिळाल्या अशी खात्रीला त्यांची माहिती. त्यानुसार ज्या 2-3 विषयावर आरक्षण ठरलेले होते त्या विषयावर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आणि मराठा समाज ओबीसी मध्ये असल्या कारणानं मराठा समाज ओबीसीत असल्या कारणानं ओबीसीला धक्का लागतच नाही. धक्का लागायला काही संबंधच नाही. मराठा ओबीसी धक्का लागून त्यांनी वारंवार विनंती केली आहे 24 तारखेची मुदत वेळ वाढवली द्या. तुम्ही काय म्हणताय? नाही ते आता ते समाजाचा विषय त्यांना प्रत्येक वेळी वाढवूनच दिलेले नाही असं नाही. कधी त्यांच्या शब्दाचा अवमान केलेला नाही. त्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजानं प्रत्येक वेळेस केलेला आहे. आता हे करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाही, परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे आणि दिला नव्हता. मामा बरोबर हे 24 डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ द्या. आम्ही दिला मोठ्या मनानं मराठा समाजानं दिला. आज आमच्या लेकरांच्या विषयाचा प्रश्न आहे. कारण भरत्या ज्या आहेत मी माझ्या साहेबांना विशेष करून सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिलेला होता सगळ्याच्या समक्ष. ते भरत्या करू नयेत आणि आपण केलंय तर आमच्या जागा राखीव ठेवून का. आमचं काय दुमत नाही त्याच्यामध्ये की कोणाच्या लेकरात वाढवावं असं आमची भूमिका नाही. त्यावरती मात्र ती आणि विशेष मात्र राज्यातल्या पूर्ण माझा जो म्हणला होता ते आणखी घेतलेले नाहीये. त्या तातडीनं जर ह्या 2-3 दिवसाच्या आत घेतल्या तर बरं होईल. पुढे चर्चेला आणखी मोकळी वाटली त्या घेऊन. आणि आंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी अटक करू नये म्हणले होते ते पण केले. तर या पुढच्या काळात नोटीस दिल्या त्या थांबून त्या गुन्ह्यात सरसकट नको रुपये देऊ म्हणून माहिती आहे ना सावध ओळखलं जात नाही ना. तो पद भी आहे वो पद का गैरवापर कर रहा है सरकार ने, उनको पद दिया है कुठे आदमी रुकते नहीं. हम रुकेंगे नहीं, चलो कुछ बोलेगा तो मैं बोलेगा. पण आतापर्यंत समाजाला तुम्ही जे सांगितले ते समाजाने नाकारले तसंच केलेलं आहे. पण तुम्ही स्वतः आता या ठिकाणी चर्चा केली सरकारबद्दल, तुम्ही फार सकारात्मक दिसताय. तर मग तुम्ही निर्णय घेऊन समाजाशी का नाही बोलू शकत की आपल्याला कायमचं मिळायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आणि समाजाची भूमिका नाही बघा आम्ही समाज पुढे गेला नाही शब्द मी कधीच नाकारणार नाही. मीही समाजाच्या पुढे गेलो नाही हे पण समाज नाकारू शकत नाही. पण मला असं वाटतं की वेळ देण्याची गरज पडणार नाही. भाऊने जर एकदा ती चिठ्ठी कागद वाचला तर मला वाटत नाही की भाऊ म्हणतील आम्हाला वेळ द्या. वेळ देण्याची गरज पडणारच नाही. 24 डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्याला आरक्षण गिरीश महाजन तुमच्यासमोर म्हणाले की पुढे जात आहे. वेळ वाढवून द्यायची त्या बाबतीत तुमचं काय? वेळेची आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही. त्यांनी जर एकदा भाऊनी कागद वाचला कारण आणखी नाही 8-10 दिवस थोडे दिवस नाहीत. आणि 17ला बैठक ठेवली म्हणजे 24चा त्यांचा वेळ कमी केलेला नाही. हा सरकारचा गैरसमज विनंती आणि तुमचा वेळ कमी केलेला नाही. 17ला याच्यासाठी की मागं काय घटना अशा घडल्या की आमच्या सगळं बोलले पण झाल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसवी.
तर त्यांनी आता येऊन सांगितलं की सरकारचं काम सांगितलंय काय त्यांनी ड्राफ्ट दिला ती मी रात्री वाचतो म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा अशा स्वरूपाचा आहे म्हणून. मी समाजाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही. याच्यावरती मी ठाम आहे. फक्त एवढंच की आणखी खूप वेळ आहे 23 डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकतं जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे त्यानुसार त्या 3 शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही की त्या पुढे वेळेची सुद्धा गरज लागत. पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती. मात्र 24 डिसेंबरच्या आत त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे जी आमची तुम्हाला विनंती. तर त्या-